हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या सोमवार 20 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये चक्क मंग्या आणि विक्रांत शिर्केची भेट झाली आहे आणि ऊर्जाने प्रेमाला नकार दिल्यापासून मंग्या पूर्ण बेवडा झालाय. देवदासहून दारू पिऊन सगळीकडे फिरतोय आणि त्याच वेळेस त्याची आणि विक्रांत शिर्केची भेट झाली. विक्रांतने त्याला विचारलं, काय झालंय तुला? आणि मग मंग्याने त्याला झालेला सगळा प्रकार सांगितला की ऊर्जा त्या शौर्य जहागीरदारवर प्रेम करते. तिने माझ्या प्रेमाला नकार दिलाय. त्या शौर्य जहागीरदारला मी सोडणार नाही. हे ऐकून विक्रांत शिर्केला जबर धक्का बसलाय की ऊर्जा शिंदे आणि शौर्य जहागीरदार दोघे एकमेकांवर प्रेम करतात. मग आता विक्रांत शिर्के नक्कीच आपल्या बापाला आमदार शिर्केला जाऊन हे सांगणार आणि याचे परिणाम डेंजरस होतील यात शंका नाही. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कुमुदिनी आजी शौर्यला सांगते की मी तुझ्या आणि ऊर्जाच्या प्रेमाबद्दल घरातील सगळ्यांना सांगितलंय. शौर्यला आश्चर्याचा धक्काच बसतो. शौर्य विचारतो, मग घरातील कुणीच कसं काय रिॲक्ट केलं नाही? माझ्याशी तर कुणीच काही बोलायला आले नाही. सगळे एवढे शांत कसे? तर आजी त्याला सांगते, कारण सगळ्यांचा फोकस आता तू लवकरात लवकर बरा होणार आहे. तू जेवढ्या लवकर बरा होशील तेवढं त्यांना चांगलं आहे, म्हणून कुणी तुझ्याशी आता काही बोलत नाहीये. शौर्य म्हणतो, खरंय तुझं आजी, पण मला लवकरात लवकर ऊर्जाशी बोलायचं आहे. तर आजी त्याला सांगते, माझं ऊर्जाशी बोलणं झालंय. शौर्यला खूप आनंद होतो. तो विचारतो, तुझं ऊर्जाशी बोलणं झालंय? मग काय म्हणाली ऊर्जा? तिने अर्पिताचा काही विषय काढला का? तर आजी सांगते, नाही, तिने अर्पिताचा विषय नाही काढला आणि मी सुद्धा काही विषय वाढवला नाही. शौर्य म्हणतो, आजी, मला ऊर्जापेक्षा आधी त्या अर्पिताशी बोलायचं आहे. तू अर्पिताला येथे बोलून घे. मला तिला सगळं सत्य सांगायचं आहे की माझं ऊर्जावर प्रेम आहे आणि मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. मला अर्पिताला अंधारात नाही ठेवायचं आहे. आत्तापर्यंत मी अनेक गोष्टी लपवल्या आणि त्याचेच परिणाम मी भोगतोय. यानंतर मला काहीच लपवायचं नाही आहे. आजी मनात विचार करते, शौर्य, अर्पिताला आधीच सगळं समजलंय, पण एवढ्यात मी तुला काहीच सांगू शकत नाही. शौर्य म्हणतो, आजी, मला या सगळ्या लपवाछपवीचा कंटाळा आलाय. आता घरातील सगळ्यांना कळलंय ना, मग मी अर्पिताला सुद्धा सांगून टाकेल. आमचं लग्न एकदाचं मोडलं की मी ऊर्जाशी लग्न करायला मोकळा. आजी म्हणते, शौर्य, सध्या तू तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे आणि तू हालचाल केली तरी तुला चक्कर येऊ शकते, डॉक्टरांनी सांगितलंय. शौर्य सांगतो, आजी, मी एकदम ठीक आहे. माझी काळजी करण्याची गरज नाही आहे. उलट मला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे आणि ऊर्जाला मदत करायची आहे. तिला या केसमध्ये माझी खूप गरज आहे. आजी त्याला समजावून सांगते, आता या केसपेक्षा तुमच्या दोघांची केस महत्त्वाची झाली आहे. तुझ्या आणि ऊर्जाच्या प्रेमाबद्दल सगळ्यांना कळालंय आणि हर्षवर्धन कोणत्याही परिस्थितीत तुमचं लग्न होऊ देणार नाही. त्यामुळे तुम्हाला त्याच्याशी सगळ्यात मोठी लढाई लढावी लागणार आहे. तर शौर्य म्हणतो, आजी, ते तर आहे, पण मला ऊर्जाला सगळ्यात आधी कन्व्हिन्स करायचं आहे. तुला माहिती आहे का, जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये आली होती ना आणि मी शुद्धीत आल्यावर ती किती खुश होती. माझ्याशी एवढं गोड बोलत होती जेवढं आजपर्यंत कधीच नाही बोलली. मला खूप भारी वाटत होतं. पण त्याच वेळेस ती अर्पिता तेथे आली आणि सगळंच बिनसलं. मला माहिती आहे तिचा गैरसमज झाला असणार. मला तो गैरसमज लवकरात लवकर दूर करायचा आहे. आजी म्हणते, हो शौर्य, तिचा गैरसमज दूर होईल. तू काळजी करू नको. तू आता फक्त तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. तुला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे आणि तुला ऊर्जाची मदत करायची आहे. शौर्यला सुद्धा हेच हवं असतं की एकदा का मी बरा झालो मग मी या केसमध्ये ऊर्जाची नक्कीच मदत करू शकेल. रात्र होते आणि ऊर्जा घरी परत येते. मंग्या जे काही बोलला त्यामुळे ऊर्जा खूप चिडलेली असते, अस्वस्थ असते. तेवढ्यात पूर्वा तेथे येते आणि म्हणते, ऊर्जा, बरं झालं तू आलीस. मी आत्ताच चहा करायला ठेवलाय, पिशील का? ऊर्जा चिडून म्हणते, नाही, मला चहा नाही प्यायचा आहे. पूर्वाच्या लक्षात येतं की ऊर्जा ही कशावरून तरी अपसेट आहे. पूर्वा विचारते, काय झालं ऊर्जा बाळा? तर ऊर्जा सांगते, आई, आजकाल सगळे असं विचित्र का वागताय तेच मला कळत नाहीये. तू त्या मंग्याला सगळं सांगितलं का हॉस्पिटलबद्दल? तर पूर्वा सांगते, हो, तो गावावरून परत आला आणि विचारलं ऊर्जा कुठे? तर मी मग त्याला सगळं सांगितलं आणि तो माझ्यावर चिडला. मला का कळलं नाही? आता काय त्याला काय मी गावाला तार पाठवायला पाहिजे होती? काही पण. आणि मग विचारलं कुठे? मी सांगितलं आहे व कोर्टात. तो काय तुला कोर्टात भेटायला आला होता का? ऊर्जा सांगते, हो, भेटला तो मला आणि काहीतरी विचित्रच बोलत होता. पूर्वा विचारते, काय बोलत होता?
पण ऊर्जा तिला काही सांगत नाही की मंग्याने माझ्यावर तुझं प्रेम आहे असं काही मला सांगितलंय वगैरे. ऊर्जा म्हणते जाऊ दे, सोड त्याचा विषय. एकतर त्या खत्री सरांच्या क्लायंटने माझं डोकं फिरवलंय. पूर्वा विचारते आता त्यात काय झालं. तर ऊर्जा सांगते खत्री सरांनी मला एक काम दिलं होतं. मला त्यांच्या एका क्लायंटची केस फाईल करायची होती आणि समोरच्या व्यक्तीला नोटीस पाठवायची होती. पण खत्री सरांचा तो क्लायंट आहे ना खूप विचित्र आहे. त्याचीच सगळी चूक आहे. पण तो त्याच्या बायकोवर दोष लावतोय, खोटे आरोप लावतोय आणि त्याचबरोबर त्याच्या बायकोला नोटीससुद्धा पाठवायला सांगितली मला. मला ते बिलकुल आवडलं नाही. पूर्वा म्हणते ऊर्जा तुला काय घेणं देणं आहे. सध्या तू तुझ्या कामाकडे लक्ष दे आणि खत्री सरांचं एवढं मोठं कर्ज तुझ्या डोक्यावर आहे ते आपल्याला फेडायचंय. ते सोडून तू तुझ्या भावनांना आडमध्ये आणतेस. तुला कोठे त्या माणसाची केस लढायची आहे. केस तर खत्री सरच लढणार आहेत ना. तुला फक्त केस फाईल करायची होती, नोटीस पाठवायची होती, तेवढं तर तू करू शकत होती. ऊर्जा म्हणते आई मला पटतंय आपल्या डोक्यावर कर्ज आहे, मला हे काम करावंच लागणार आहे. पण माझ्या मनाला जे पटत नाही ना, माझ्या तत्वांना जे पटत नाही ते करू नये असं मला वाटतं. पूर्वा तिला समजावून सांगते ऊर्जा केस फाईल करणं आणि नोटीस पाठवणं म्हणजे तू त्यांच्या बाजूने लढतीये, अन्याय करतीये असं होत नाही. शेवटी त्या बाईचं नशीब, त्या माणसंच नशीब, ते त्यांचं पाहून घेतील. तू तुझं काम कर. ऊर्जाला हे पटत नाही आणि तेवढ्यात पद्मा तेथे येते. पद्मा म्हणते ताई ताई तू बरी आहेस ना. म्हणजे हल्ला झाल्यानंतर 5 दिवसानंतर ही पद्मा आली आहे आणि ती ऊर्जाला विचारते ताई तू बरी आहेस ना, मला आत्ता कळलं म्हणून मी आली आहे. तर ऊर्जा म्हणते पद्मा शांत हो, मी सुद्धा बरी आहे आणि शौर्यसुद्धा बरा आहे, त्याला डिस्चार्जसुद्धा मिळाला आहे. पद्मा विचारते ताई तू शौर्यदादांना भेटलीस, खरंच तू त्यांच्याशी बोल, त्यांच्याशी अबोला धरू नको, त्यांच्याशी संबंध तोडू नको. तुला खरं सांगते ना त्यांचं तुझ्यावर. पद्मा ही सांगणार की शौर्य तर तुमच्यावर खूप प्रेम आहे. तेवढ्यात ती पूर्वाकडे पाहते आणि गप्प बसते. पूर्वाला समजतं की हिला ऊर्जाला काय सांगायचंय आणि पूर्वा म्हणते तुम्ही दोघी बसा, मी चहा घेऊन येते. पद्मा म्हणते नको काकू मला चहा नको आहे. पूर्वा म्हणते नाही नाही घे चहा. असं म्हणून पूर्वा चहा घ्यायला निघून जाते आणि मग पद्मा ही ऊर्जाला समजावून सांगते ऊर्जाताई तुला खरं सांगू का, शौर्यदादा खूप चांगले आहेत, त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ऊर्जा म्हणते मला माहिती आहे आणि आता मी त्याच्याशी अबोला नाही धरणार, मी त्याच्याशी बोलणार आहे, तू काळजी करू नको. पद्मा म्हणते आणि हो ताई ते ना खरंच खूप चांगले आहेत, त्यांनी तुला कोणतीही मदत केली, ते तुझ्याशी बोलायला आले तर त्यांना थांबू नकोस आणि ते तुझ्यावर खूप प्रेम करतात. ऊर्जा म्हणते प्रेम तर करतात पण तुझ्या शौर्यदादाचं लग्न अर्पिताशी ठरलंय हे मला माहिती आहे. हे ऐकून पद्माला मोठा धक्काच बसतो आणि तेवढ्यात पूर्वासुद्धा तेथे येते. पद्मा सांगते ताई फक्त शौर्यदादाचं अर्पिताशी लग्न नाही जमलंय, तर शौर्यदादाची लहान बहीण तीर्थाताईंचं लग्नसुद्धा त्या आमदार शिर्केचा मुलगा विक्रांत शिर्केशी जमलंय. ऊर्जाच्या पायाखालची जमीनच सरकते. पूर्वाला सुद्धा मोठा धक्काच बसतो. पूर्वा येते आणि म्हणते हे काय बोलतेस तू पद्मा. हर्षवर्धन जहागीरदार इतक्या खालच्या पातळीला गेलाय की त्याच्या मुलीचं लग्न अशा नालायक मुलाशी लावून देतोय, तो गुन्हेगार विक्रांत शिर्केशी. माझा तर विश्वासच बसत नाहीये. ऊर्जा म्हणते हो ना, पण शौर्य हे लग्न कधीच होऊ देणार नाही. कारण जेव्हा आम्ही कर्नल पाटकरच्या घरी ते CCTV फुटेज घ्यायला गेलो होतो तेव्हा शौर्य हे CCTV फुटेज पाहून खूप अस्वस्थ झाला होता. कदाचित तो विक्रांत शिर्के कसा आहे हे त्यांना माहीत नसावं आणि हा व्हिडिओ पाहूनच त्याला कळलं की विक्रांत शिर्के खरा गुन्हेगार आहे, त्यामुळेच तो खूप चिडला होता. तर पद्मा संपूर्ण जहागीरदार कुटुंबाचं गुणगान करू लागते आणि सांगते आणि मी सुद्धा जेव्हा तीर्थाताई आमच्या घरी आल्या होत्या ना त्यांना सांगितलं होतं, त्यांना हेच जाणून घ्यायचं होतं की विक्रांत खरंच गुन्हेगार आहे की नाही, पण मी त्यांना काही नाही सांगितलं. मी त्यांना एवढंच म्हणाले तीर्थाताई मी हात जोडून तुम्हाला विनंती करते, पण तुम्ही त्या विक्रांत शिर्केशी लग्न करू नका, तो चांगला मुलगा नाहीये. ऊर्जाला ही गोष्ट सुद्धा माहीत नसते आणि मग पद्मा संपूर्ण जहागीरदार कुटुंबाचं वर्णन करू लागते आणि सांगते ताई मी जहागीरदार कुटुंबामध्ये अनेक वर्ष कामं केली आहेत. तुम्हाला हर्षवर्धन साहेब नाही आवडत, ते थोडे कडक शिस्तीचे आहेत, पण घरातील बाकीची लोक खरंच खूप चांगली आहेत आणि शौर्यदादा तर सगळ्यांच्या गळ्यातील ताईत आहेत, सगळ्यांचे लाडके आहेत. शौर्यदादा, तीर्थाताई, आदित्यदादा हे सगळे खूप चांगले आहेत. कुमुदिनी मॅडमसुद्धा खूप चांगले आहेत. पद्मा पूर्वाला सांगते घरातील सगळी माणसं मला सुद्धा प्रेमाने वागवायची. हां विजयाबाई साहेब होत्या ना, त्या माझ्याशी कधी कधी वाईट वागायच्या,
कदाचित मी त्या घरची मोलकरीण होते म्हणून त्या असं वागत असतील, पण तीर्थाताईंच्या मैत्रिणी अर्पिताताई यांच्याशी ते खूप चांगल्या वागायच्या आणि मला ना त्यांच्या घरात नेहमी आपलेपणा जाणवला. कधीच त्यांनी मी या घरची मोलकरीण आहे असं मला नाही वागवलं. जेव्हा मला कधी गरज असेल तेव्हा मला नेहमी मदत केली. आणि शौर्यदादा तर सगळ्यात जास्त चांगले आहेत. त्यांच्यात नाव ठेवण्यासारखी एक सुद्धा जागा नाही आहे. खरंच ते खूप चांगले आहेत. पूर्वाला हे ऐकून धक्काच बसतो, कारण कालच तिला दिव्याने सांगितलं होतं की शौर्य एक नंबरचा बिघडलेला मुलगा आहे, घरातील वाया गेलेला मुलगा आहे. आणि त्याच वेळेस पद्मा त्या शौर्याचं एवढं गुणगान करतीये की तो चांगला मुलगा आहे. मग कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हेच तिला समजत नाही. तर ऊर्जा म्हणते, पद्मा तुझं हे चुकतंय. व्यक्ती चांगला आहे की वाईट आहे हे तो आपल्या बरोबरीच्या व्यक्तीशी कसा वागतो यावरून नाही ठरत. तर एखादा व्यक्ती आपल्यापेक्षा शिक्षणाने, परिस्थितीने, पैशाने कमी असलेल्या व्यक्तीशी कसा वागतो यावरून तो व्यक्ती चांगला आहे की नाही हे ठरतं. आणि तू त्या कुटुंबाबद्दल आम्हाला सांगायची गरज नाही आहे. ते कुटुंब कसं आहे ना हे आम्हाला चांगलंच कळलं आहे. आणि राहिला प्रश्न शौर्याचा, तर तू काळजी करू नको. मी शौर्यावर चिडलेली नाही आहे आणि आता मी शौर्याशी बोलणार आहे. त्याने मला कोणतीही मदत केली तर मी ती घेणार आहे. हे ऐकून पद्माला आनंद होतो. पण पूर्वाच्या मनात अजून हाच प्रश्न असतो की शौर्यबद्दल कोण खरं बोलतंय. काल दिव्याने जे काही सांगितलं की शौर्य वाईट मुलगा आहे ते खरं आहे, की आज पद्मा जे काही सांगतेय की शौर्य खूप चांगला मुलगा आहे ते खरं आहे. इकडे अर्पिता तिच्या घरी रडत बसलेली असते. शौर्याचं ऊर्जावर प्रेम आहे, ऊर्जाचं शौर्यावर प्रेम आहे, मग मी कोण आहे हा विचार करून ती ढसाढसा रडत असते, दुःखी असते. आणि तेवढ्यात आमदार शिर्के तेथे येतो. आमदार शिर्के पाहतो की अर्पिता ही एकटीच बसली आहे. आमदार शिर्के येतो आणि म्हणतो, अर्पिता बेटा काय सुरू आहे. तेवढ्यात त्याला दिसतं की अर्पिता चक्क रडतीये. आमदार शिर्के तिच्या जवळ येऊन बसतो आणि विचारतो, काय झालं बेटा, का रडतेस तू. अर्पिता सांगते, काही नाही डॅड, मला शौर्याची खूप आठवण येत होती ना, त्याची काळजी वाटत होती म्हणून रडू येतंय. आमदार शिर्के म्हणतो, अरे यार एवढीशी गोष्ट, मग त्यात काय एवढं. त्याला फोन करायचा, त्याच्याशी बोलायचं किंवा त्याला भेटायला जायचं. आणि शौर्य आता बरा झालाय ना, घरी आलाय तो, म्हणजे काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. तर अर्पिता सांगते, हो खरं आहे तुमचं, पण माझी आणि त्याची भेट झाली नाही ना म्हणून मला त्याची खूप काळजी वाटत होती. आमदार शिर्के म्हणतो, आता काळजी वाटणारच, होणारा नवरा येतो तुझा, हो की नाही. अर्पिता ही हसण्याचं लाजण्याचं खोटं खोटं नाटक करते आणि तेथून निघून जाते. आमदार शिर्के म्हणतो, अर्पिता बाप आहे मी तुझा, मला फसवणं एवढं सोपं नाही आहे. तुझ्या डोळ्यातले हे अश्रू त्याच्या काळजीचे नाही आहे किंवा त्याच्या आठवणीचे नाही आहे, तर दुःखाचे आहेत हे समजलंय मला. आणि आता या आमदार शिर्केच्या मुलीच्या डोळ्यात अश्रू ते मी कसे सहन करणार. आता नेमकं प्रकरण आहे तरी काय हे मला शोधून काढावं लागेलच, असा विचार आमदार शिर्के करतो आणि लगेचच हर्षवर्धनला कॉल लावतो. हर्षवर्धन त्याच्या घरी काम करत बसलेला असतो आणि आमदार शिर्केचा फोन आलाय हे पाहून त्यालाही मोठा धक्काच बसतो. हर्षवर्धन फोन उचलतो आणि आमदार शिर्के त्याला विचारतो, काय मग वकील साहेब, मुलगा घरी आला असं ऐकलं, बरी का तब्येत शौर्याची. हर्षवर्धन सांगतो, हो बरी आहे, आता खूप सुधारणा आहे. आमदार शिर्के विचारतो, नाही काय झालं, अर्पिता जेव्हापासून तुमच्या घरून आली आहे ना तेव्हापासून खूप रडतीये म्हणून मला काळजी वाटली, शौर्याची तब्येत बरी आहे की नाही. हर्षवर्धनला मोठा धक्काच बसतो. हर्षवर्धन विचारतो, अर्पिता रडतीये पण का. आमदार शिर्के म्हणतो, तेच मी तिला विचारलं पण ती काही सांगायला तयारच नाही आहे. हर्षवर्धन सांगतो, कदाचित तिची आणि शौर्याची भेट झाली नाही ना म्हणून ती अशी रडत असेल, काळजी वाटत असेल तिला. जेव्हा ती आली ना तेव्हा शौर्य गोळ्या घेऊन झोपला होता. आम्ही तिला म्हटलं थांब थोडा वेळ, येईल त्याला जाग, पण ती म्हणाली नाही मला जायचं आहे आणि ती निघून गेली. आमदार शिर्के म्हणतो, असं झालं का, मला तर माहीतच नव्हतं. जाऊ द्या, आता होणारा नवरा आहे मग कोणासुद्धा एवढी काळजी वाटेलच ना, ती येईल नंतर भेटायला. आमदार शिर्केला हर्षवर्धन सांगतो, हो हो आमदार साहेब, हे तिचंच घर आहे, ती वाटेल तेव्हा येऊ शकते, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा आमदार विचारतो, केसबद्दल काही समजलं का, शौर्यावर कुणी गोळी चालवली तो गुन्हेगार सापडला का. हर्षवर्धन सांगतो, नाही अजून केसमध्ये काही प्रोग्रेस नाही आहे. तर आमदार शिर्के म्हणतो, तुम्ही म्हणत असाल तर मी गृहमंत्रालयाकडून प्रेशर टाकतो, 24 तासात सगळा शोध लागेल. हर्षवर्धन मास दाखवून म्हणतो, काही गरज नाही आहे गृहमंत्रालयाची, तो हर्षवर्धनचा मुलगा आहे, एवढंच बस झालं प्रेशर दाखवण्यासाठी. आमदार शिर्के हसू लागतो, या माणसाचा मास काय कमी होत नाही असा विचार करून आमदार शिर्के म्हणतो,
ठीक आहे वकील साहेब, काही गरज पडली तर नक्की फोन करा. आणि तो फोन कट करतो. हर्षवर्धनला सुद्धा संशय येतो की अर्पिता आता घरी जाऊन रडतीये, तिने तिच्या बापाला काही सांगितलं की काय. आणि आमदार शिर्केला सुद्धा प्रश्न पडतो की इकडे अर्पिता काही सांगत नाहीये, तिकडे हा वकील सुद्धा माझ्यापासून काहीतरी लपवतोय. नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय आणि ते शोधून काढावंच लागेल असा विचार आमदार शिर्के सुद्धा करतो. त्याला सुद्धा संशय आलेला असतो की आपली मुलगी रडत होती आणि हर्षवर्धन सुद्धा काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजेच अशी नक्कीच काहीतरी गोष्ट असली पाहिजे. इकडे ऊर्जा तिच्या घरी झोपलेली असते, परंतु तिला काही झोप लागत नाही आणि तिला शौर्याची आठवण येत असते. शौर्याची काळजी वाटत असते. शौर्य झोपला असेल का, मी त्याला फोन करून बोलू का, त्याची चौकशी करू का, त्याला आता बरं तर वाटत असेल ना, शौर्य माझ्याबद्दल काय विचार करत असेल, हा सगळा विचार ऊर्जाच्या मनात असतो. ऊर्जाला खूप अस्वस्थ वाटतं, तिला काही झोप येत नाही आणि ती बेडवरून उठून बसते आणि तिच्या स्टडी टेबलवर येते. ऊर्जा तिचा लॅम्प चालू करते आणि आपला मोबाईल हातात घेते. विचार करते, मी शौर्यला कॉल करू का, नको, तो झोपला असेल, गोळ्या घेतल्या असतील त्यांनी, त्याला गुंगी आली असेल, नको त्याला डिस्टर्ब करायला, नको फोन करायला, असा विचार ऊर्जा करते. आणि ती काही फोनही करत नाही आणि मेसेजही करत नाही. आणि त्याच वेळेस शौर्याच्या हातात सुद्धा मोबाईल असतो. शौर्यसुद्धा विचार करतो, ऊर्जाला कॉल करून पाहू का, ऊर्जा माझ्याशी बोलेल का, नको नको, ती झोपली असेल, आधी ना मेसेज करतो, जागी असेल तर ती रिप्लाय करेल, मग मी तिला कॉल करतो. असं म्हणून शौर्य हा ऊर्जाला मेसेज करतो, झोपली आहेस की जागी आहेस. आणि ऊर्जा शौर्याला फोन करून फायदा नाही असा विचार करून फोन ठेवणार. इतक्यात शौर्याचा मेसेज तिला येतो. शौर्याचा मेसेज पाहून ऊर्जा खूप खुश होते. आत्तापर्यंत उदास असलेला तिचा चेहरा असा हसण्याने आनंदाने फुलून जातो आणि ती हा मेसेज वाचते. तर शौर्याने मेसेज केला असतो, झोपली आहेस की जागी आहेस. आणि ऊर्जा लगेच त्याला मेसेजचा रिप्लाय करते, जागी आहे. बॅकग्राऊंडमध्ये वचन दिले तुम्हाला या मालिकेचं सुंदर टायटल सॉन्ग शीर्षक गीत सुरू होतं. आणि मग शौर्य म्हणतो, फोन करू का, तर ऊर्जा रिप्लाय करते, नको, तू नको करूस, मी करते. शौर्य खूप खुश होतो आणि ऊर्जा त्याला कॉल लावते. शौर्य म्हणतो, हॅलो ऊर्जा. तर ऊर्जा त्याच्यावर प्रश्नांचा भडीमारच करते. शौर्य, बरा आहेस ना तू, आता त्रास होत नाहीये ना, दुखत नाहीये ना, औषधं घेतलीस का तू, औषधांचा त्रास तर होत नाहीये ना, गुंगी तर आली नाहीये ना, सांग ना मला, कसा आहेस तू. तर शौर्य म्हणतो, अगं ऊर्जा, हो हो, मला बोलू तर दे, उत्तर तर देऊ दे, तुझी प्रश्नांची सुसाट ट्रेन तर सुरूच आहे. आणि ऊर्जा ही शांत होते. शौर्य तिला सांगतो, मला आता बरं वाटतंय आणि तुझ्याशी बोललोय ना तर आणखीनच बरं वाटतंय. पण ऊर्जाच्या आवाजावरून शौर्यला समजतं. शौर्य विचारतो, काय झालंय, तू अपसेट आहेस का, कोर्टात गेली होतीस का. ऊर्जाला आश्चर्य वाटतं. ती शौर्यला विचारणार, तुला कसं कळलं. तर ती म्हणते, हो गेले होते, ते खत्री सर आहे ना, त्यांनी मला एका क्लायंटची केस फाईल करायला सांगितली, पण तो क्लायंट खोटारडा आहे, खोटे आरोप लावतोय, त्याच्या बायकोला छळतोय, त्यामुळे मला ते काम नाही करायचंय, मी त्याला टाळलं. तर शौर्य म्हणतो, मग तुला हे काम करायचं नसेल तर नको करू, त्यांना सांगून टाक. ऊर्जा म्हणते, पण खत्री सरांना राग येईल ना. शौर्य म्हणतो, येऊ दे राग, मग तुला एखादं काम आवडत नसेल तर ते नाही करायचं, समोरच्याचा विचार नाही करायचा की त्याला राग येईल की नाही. ऊर्जा म्हणते, पण शौर्य, आयुष्यात कधी कधी असं होतं ना, आपल्याला एखादी गोष्ट पटत नसेल तरी ती करावीच लागते नाईलाजाने. तर शौर्य म्हणतो, मग माझ्याशी लग्न कर, तुला माझ्याशी लग्न करणं पटत नाहीये, मग लग्न करून टाक. हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो, पण ती खुश सुद्धा होते. शौर्य म्हणतो, सॉरी, मला हे नव्हतं विचारायला पाहिजे ना. ऊर्जा म्हणते, हो नव्हतं विचारायला पाहिजे, आता आराम कर, आपण उद्या बोलूया. असं म्हणून ऊर्जा फोन कट करते. शौर्य सुद्धा खुश होतो. ऊर्जाशी लग्न करण्याच्या विचाराने तो खुश असतो. ऊर्जा म्हणते, खरंच वेडा आहे हा मुलगा, आणि याच्याशी 2 वाक्य जरी बोललं ना तरी मला किती छान वाटतंय. कदाचित मला माझं संपूर्ण आयुष्य शौर्यबरोबर नाही घालवता येणार, पण शौर्यबरोबरच्या या आठवणी मला आयुष्यभर पुरतील असा विचार करून ऊर्जा खुश होते. आणि इकडे शौर्यसुद्धा खुश असतो की आज न उद्या ऊर्जा नक्कीच लग्नाला होकार देईल आणि तिच्याशी लग्न करण्याच्या विचाराने त्याला आनंद झालेला असतो. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट येणारे. मग नेमकं घडणार तरी काय. तर फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मंग्या
ऊर्जाने प्रेमाला नकार दिल्यामुळे देवदास बनला असेल, दारू पिऊन रस्त्याने फिरत असेल आणि त्याच वेळेस मंग्याची भेट चक्क विक्रांत शिर्केशी होणार. विक्रांत शिर्के विचारेल, ए काय झालंय, एवढा धिंगाणा काय घालतोय? तर मंग्या त्याला सांगणार, ओ काय सांगू तुम्हाला, त्या ऊर्जाने मला फसवलं, त्या शौर्यने तिला गटवलं. ऊर्जाचं माझ्यावर प्रेम होतं, पण शौर्याच्या पैशाला भुलली ती आणि आता शौर्याशी लग्न करायचं म्हणते. मी त्या शौर्याला सोडणार नाहीये, मी त्याला नाही सोडणार. हे ऐकून विक्रांत शिर्केला जबर धक्का बसणार, कारण ऊर्जा शिंदे आणि शौर्य जहागीरदार यांचं एकमेकांवर प्रेम आहे ही नवी बातमी त्याला समजलेली असेल आणि आता तो नक्कीच आपल्या बापाला जाऊन हे सांगणार आणि मग आमदार शिर्के काय धिंगाणा घालतो हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. आणि मग ऊर्जा आणि शौर्य हे फोनवर बोलत असतील, त्याच वेळेस अर्पिता तेथे येणार आणि शौर्य हा मूर्खासारखा अर्पिताला म्हणेल, ये ना अर्पिता. ऊर्जा हे फोनवर ऐकणार आणि तो फोन कट करणार नाही. अर्पिता त्याच्याजवळ येऊन बसेल आणि त्याला म्हणेल, शौर्य मी तुझ्यावर खूप मनापासून प्रेम केलंय, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि ऊर्जा हे सगळं ऐकत असेल आणि तिला जबर धक्काच बसणार. आधीच अर्पिता आणि शौर्याचं लग्न ठरलंय, म्हणून ऊर्जाने शौर्याशी लग्न न करण्याचं ठरवलंय आणि आता अर्पिता एवढं प्रेमाबद्दल बोलतीये हे पाहिल्यावर, हे ऐकल्यावर तर ती आणखीनच लग्नाला नकार देईल असं दिसतंय. पण शौर्यसुद्धा फोन न कट करता तिला सगळं ऐकवत असतो. पहा, तूच नाही तर माझ्या प्रेमात किती मुली पडल्या आहेत, पण याचा मोठा दुष्परिणाम होईल एवढं मात्र नक्की. म्हणजे आता ऊर्जा, शौर्य आणि अर्पिता या तिघांचा प्रेम त्रिकोण तर आहेच, पण आता अर्पिताच्या बापाला आमदार शिर्केला सुद्धा हे सत्य कळणार आहे. मग काय होईल हे पाहणं खूप भारी असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.